मधुकरभाऊ डोंगरे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील, थोडक्यात मनोगत व्यक्त करतील आणि आयोजनाला शुभेच्छा देतील. भारतीय जनता पार्टी वल्लभ वजय हनुमान क्रिकेट संघ वल्लभ आयोजित आमदार चषक 2023 सर्व कार्यकर्ते आमचे अंकुश पाटील माझे लहानपणीचे मित्र आहेत आणि सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी. असेच दरवर्षी त्यांच्या मॅच त्यांनी भरवत राहावं आणि कार्य करत राहू. धन्यवाद. धन्यवाद साहेब. संगीत क्षेत्राला खूप मोठं योगदान बोलूया संदीप पाटील सरांकडे. जबरदस्त. सर्वेश एक उत्कृष्ट समालोचक आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. हेलो. यस, थैंक यू महागुरु. तो चलेंगे अब मैदान की तरफ. तो कुछ देर के लिए अगले आवाज अंकुश पाटिल, इन्होंने बिल्कुल कहा कि दौर के लिए सर्वेश या सर्वेश पाटिल. अगले आवाज. हॅलो. धन्यवाद. या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ वल्लभ, मी खरंच तुमचं मनापासून आभार मानतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. चेंडू हवेत आहे या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक आणि आपण पाहतोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. आल्या मी कॉमेंट्रीचा माईक आताच हातात घेतला आणि फलंदाज बाद. एक दुःखद घटना म्हणावी लागेल फलंदाजी करताना या ठिकाणी नेरे संघाला, सॉरी नागझरी संघाला गरज खरंच होती या विकेट्सची. तदनंतर आपण पाहतोय पहिलं शतक हतलत असताना अजित गवते हा गोलंदाज खरंच अप्रतिम गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. तदनंतर आपण पाहतोय 2 चेंडूमध्ये त्यांनी तब्बल 2 विकेट हे पटकावलेले आहेत. खरंच अप्रतिम गोलंदाजीचा नमुना. गोलंदाजी मार्कवर अजित गवते, बाद केलेले फलंदाजी या ठिकाणी सुभाष म्हात्रे, तदनंतर योगेश म्हात्रेची विकेट्स भरपूर महत्त्वाची होती. कारण आपण पाहिलं मागच्या मॅचमध्ये योगेश म्हात्रेची ती फटकेबाजी, सुंदर फटकेबाजी केली होती त्याने. तदनंतर मात्र पूर्णपणे योगेश म्हात्रेची बॅट मात्र शांत ठेवली आहे. अजित गोलंदाजी मार्कवर 10-12 पावलांचा स्टार्ट राईट आर्मवर वरून मारा करतायत या ठिकाणी. खरंच आमदार चषक आपण पाहतोय 2023 हे पर्व भारतीय जनता पार्टी वल्लभ व जय हनुमान क्रिकेट संघ वल्लभ. खरंच भरपूर चांगलं आयोजन. मी आल्या म्हटलं काय धावपट्टी आहे, काय मैदान आहे. अतिशय या ठिकाणी डोळ्यांचं पारणं फेडणार आहे मला. पुढचा चेंडू या ठिकाणी बॅकच्या रडारमध्ये चेंडूला उडवले अवकाशामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, लॉंगांना होणार नाही कोणते चूक. आणखीन एक बॅक टू बॅक तिसरा विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला. काय लाजवाब गोलंदाजीचा नमुना. खरंच अप्रतिम आणि अप्रतिम. प्रेक्षकांचं भरपूर एंटरटेनमेंट या ठिकाणी होत असताना रूपान देखना चिकना. धन्यवाद डीजे मास्टर. कोणाला नको आहे क्रिकेटर नवरा. खरंच एक असा खेळ ज्याला कोणी निश्चित नाही करू शकत मित्रांनो. कारण क्रिकेट हा असा खेळ आहे ज्या अनिश्चित खेळ याला मानला जातो. कारण खरंच क्रिकेट जिथे जिथे नाही तिथे तिथे वातावरण मात्र शांत असतो. कारण आता सध्या तरी सुरू आहे हे नाईटचं पर्व. आता हळूहळू भरपूर टुर्नामेंट्स आपल्याला भेटीला येणार आहे. त्यानंतर ही एक मोठी स्पर्धा आमदार चषक 2023 वल्लभ. खरंच मी आभार मानतो वल्लभ
गावकऱ्यांचं, कारण त्यांनी मला बोलण्याची संधी दिली. मी मित्रांनो सर्वेश पाटील, मॅन फ्रॉम हनुमानपाडा पेन या ठिकाणी बिलॉंग करतो. तर सन्माननीय कुंवर पाटील, कृष्णाशेठ पाटील, माजी सरपंच पडगे यांचा चिरंजीव आहे, त्यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. नक्कीच नवीन फलंदाज स्ट्राईक एंडरवर रोशन म्हात्रे. तब्बल 3 विकेट स्तंभूच्या आसऱ्याला. काय लाजवाब स्पेल हातलत असताना अजित गवते. गरज होती या स्पेलची, कारण ही ओव्हर भरपूर निर्णायक आहे, कारण पॉवर प्लेचं शतक आहे. 38 यार्डच्या सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय फक्त 2च फिल्डर. लॉंग ऑफर एक आहे. पुढचा चेंडू भरपूर चांगला चेंडू. बऱ्याच काळानंतर पंच दर्शवत आहे स्क्वेअर चेंडू आहे, वाईट चेंडू आहे, खराब चेंडू आहे, पुन्हा टाकावा लागणार आहे. इथून स्पष्टपणे दिसून आला नाहीये, परंतु चेंडूमध्ये ती गती होती, चेंडूमध्ये अचूक टप्पा होता, परंतु दिशा मात्र चुकल्या. पंच दर्शवतात वाईट चेंडू. 3 विकेट्स नंतर हा वाईट चेंडू आलाय. संघाची धावसंख्या खोलली, संघाचं खातं खोललंय. 1च्या घरात धावसंख्या धावून थांबेल. पुढचा चेंडू फुल टॉस आहे. पंच दर्शवतायत खराब चेंडू आहे. फायदा घेऊ शकणे नाही फलंदाज, परंतु 1+1 धावा ऍड होईल. नक्कीच चेंडू जोरात जाऊन ते हातावर आदळलाय. पंच बॅटची कडा आहे काही. नक्कीच लेग बाईचा इशारा आलाय. दिसतंय स्पष्टपणे इथून. काय सुंदर चेंडू होता. खरंच गती होती या चेंडू मध्ये, परंतु दिशा मात्र पूर्णपणे भरकली. पंच दर्शवतात नो चेंडू, खराब चेंडू. फ्रीट असणार आहे या चेंडूवर. विकेट्स मिळणार नाही, फक्त रनआउटच्या स्वरूपात विकेट्स मिळेल. फायदा घेऊ शकेल का हा फलंदाज, बघूया. बराच काळानंतर या ठिकाणी स्ट्राईक एंडवर आलेत भारत म्हात्रे. ही विकेट भरपूर महत्वाची आहे. पुल केल्या चेंडूला जेव्हापर्यंत चेंडू अडवतील त्यापर्यंत 1 ओव्हर 1 रन मात्र सहजरित्या पूर्ण. 1च रनवर समाधान मानता या ठिकाणी भारत मात्र एक चांगली सुरुवात करून देतात असताना आपल्या संघाला. 4 चेंडूंचा अद्याप खेळ शिल्लक समाप्त झालाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या ओव्हरमध्ये. त्यानंतर आपण पाहतोय विकेट ट्रॅक्टर काय आपण ओव्हरमध्ये पाहिली. त्यानंतर एक वाईट चेंडू, त्यानंतर नो बॉल, नंतर एक सिंगल. पुढचा चेंडू शॉटअप पुल केला या ठिकाणी. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, मिळेल फक्त सिंगल. सिंगल डबलने काहीच होणार नाही. या मोठ्या फटक्यांची गरज आहे या ठिकाणी नागझरी या संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 5च्या घरात. पहिली ओव्हर प्रगतीपथावर असताना या ठिकाणी गोलंदाज अजित गवते. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे वर्सेस आपण पाहतोय श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी यांच्यातील लढत. पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडूला उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देऊन हा येणारा दर्जेदार षटकार. डीजे प्रतिम फटका होता हा. सर्वेश भारत म्हात्रे ज्याने तो षटकार टटवलेला आहे ना, हे सर्वात अनुभवी आणि शांत स्वभावाचा क्रिकेटर. आणि यांची ओळख तुम्हाला सांगतो, आपण पेनवरून आलेला आहात. पनवेल तालुक्यामध्ये जी परंपरा आहे, पहिली स्पर्धा डे जर कोण आयोजित करीत असेल तर त्याचा श्रेय भारत म्हात्रे आणि नागझरी क्रिकेट संघाला दिले जातो. कारण असं आम्ही नेहमी म्हणत असतो की ज्ञानदेव रचिलासी पाया तुका झालासी कलस. पाया रचण्याचं काम भारत म्हात्रे यांच्या माध्यमातून संदीप पाटील सर आपण नेहमी पाहत असतो. नक्कीच खरंच भरपूर चांगलं आयोजन केलं होतं. आणि मला आठवते त्या जिथे मॅचेस झाल्या होत्या नागझरी येथे, तिथे आमची पेनची एक टीम, फणस डोंगरी टीम देखील खेळली होती. म्हणून आम्हाला चांगलं आठवतंय, कारण भरपूर चांगली टुर्नामेंट ती देखील प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. म्हणजे एक सुरुवात नागझरी संघाने करून दाखवली. खरंच भरपूर आभार आहेत भारत म्हात्रेचं. खरंच वैयक्तिक या ठिकाणी सिंगल आणि 1 षटकारावर खेळताना असताना भारत म्हात्रे. पुढचा चेंडू देवा पाटील, आणि हा देखील काय लाजवाब फटका आहे. षटकारानंतर आणखीन 1 षटकार रोशन म्हात्रेच्या बॅटमधून आपण पाहिला. लॉंगॉनच्या डोक्यावरून आलेले या 6 धावा. खरंच भरपूर दर्जेदार षटकार. गरज होती या फटक्याची, कारण अजित गवतेचं शतक आपण पाहिलं. काय सुंदर शतक होतं. 3 विकेट्स तंबूच्या आसऱ्याला परतल्या होत्या. तदनंतर आता अटॅकिंग फल्लेबाजी करतात ते म्हणजे भारत म्हात्रे आणि रोशन म्हात्रे. 17 धावा धावफलकावर आपण पाहतोय. दुसरी ओव्हर प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू आतापर्यंत झालाय. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करत असताना या ठिकाणी रोशन म्हात्रे फलंदाज. पुढचा चेंडू हा देखील त्याच दिशेत उडवलाय. काहीच करू शकत नाहीये क्षेत्र. गॅप
सिलेक्शन काय लाजवाब आहे. सुंदर षटकार, बॅक टू बॅक 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच आपण पाहिलं अजित गवतेच्या लास्टच्या चेंडूवर एक षटकार पाहिला होता. तदनंतर मात्र देवा पाटीलच्या या ओव्हरमध्ये आलेले 2 षटकार. रोशन म्हात्रेचं आक्रमण, बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून. लाजवाब फटकेबाजी, खरंच गरज होती या फटक्यांची. संघ अडचणीत असताना त्या संघाचा हनुमान बनणं ही देखील एक मोठी गोष्ट असते आणि ती कमी मात्र भारत मात्रे आणि रोशन मात्र कुठे भासून देत नाहीयेत आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू, देवा पाटीलवर प्रेशर, पुढचा चेंडू त्याच दिशेत उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या डोक्यावरून बॅक टू बॅक 3रा षटकारांची हॅट्रिक मात्र पूर्ण झालेली आहे. तुम्ही जर विकेट हॅट्रिक घेऊ शकता तर आम्ही षटकार हॅट्रिक घेऊ शकतो, याचं उदाहरण स्पष्ट करून देत असताना या ठिकाणी रोशन म्हात्रे हा फलंदाज. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम फटकेबाजी. रिप्ले मध्ये आपण पाहतोय का जवाब फटकास केलाय. नक्कीच या टुर्नामेंटची 6वी षटकार हॅट्रिक आपण पूर्ण केलीत. काय लाजवाब वाखण्यजोगे फटकेबाजी. गरज होती या फटक्यांची. 3 बॉल 3 षटकार आलेत. नक्कीच गुणलेखक सुनील आगदावे यांचं आम्ही मनापूर्वक अभिनंदन करतो, कारण ते आम्हाला वारंवार माहिती देत आहेत. प्रत्येक बॉलवर मित्रांनो सुनिश्चित ही माहिती देणं ही देखील मोठी गोष्ट असते. त्यांचं मनपूर्वक या स्पर्धेच्या मार्फत स्वागत. त्यानंतर आपण पाहतोय पूर्णपणे देवा पाटील प्रेशर मध्ये आहे, कारण बॅक टू बॅक 3 षटकार त्यांच्या ओव्हरमध्ये खेळलेत. रोशन म्हात्रेचं हे आक्रमण. पुढचा चेंडू काय 4था षटकार येईल. नक्कीच त्याच दिशेत उडवलंय. 4था षटकार लागोपाठचा. काय लाजवाब फटकेबाजी, खरंच अप्रतिम फटकेबाजी आहे. 4 चेंडू आणि 4 षटकार. नक्कीच काय लाजवाब, खरंच टीट फॉर टॅट, जसेच तसे प्रत्युत्तर. अजित गवतेने 3 विकेट्स घेतले असले म्हणून काय झालं, तदनंतर देवा पाटीलवर 4 चेंडूंवर 4 षटकार आम्ही मारू शकतो ही मात्र काबिलियत दाखवत असताना रोशन म्हात्रे हा फलंदाज. खरंच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 35च्या घरात. नक्कीच लाजवाब. लगातारचे हे 5 षटकार आहेत मित्रांनो, कारण पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार शेवटच्या चेंडूवर आला होता. तदनंतर हे आलेले लागोपाठचा 5वा षटकार. पूर्णपणे नागझरी टीम आपला वर्चस्व गाजवत असताना. नक्की दीपेश गावंड दुर्शेत पेठ इथून बिलोंग करतात. आपला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुढचा चेंडू, खरंच 5 बॉल 5 षटकार येतील का या ओव्हरमध्ये. नक्कीच हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवायचा होता, परंतु चेंडू आणि फळीचा मात्र कोणताही संपर्क नाहीये. बऱ्याच काळानंतर हा निर्धाव चेंडू आलाय. कुठेतरी एक सुटकेचा श्वास मात्र घेतला असेल, ते म्हणजे देवा पाटील ह्या गोलंदाजाने, कारण दर्पणात होता हा गोलंदाज. खरंच भरपूर आक्रमण झालं होतं याच्यावर. तदनंतर आलेला हा निर्धाव चेंडू. या ओव्हरचा शेवटचा चेंडू 4 षटकार तर खाल्लेत. रोशन म्हात्रे ऑन स्ट्राईक. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येईल वेगाने. विकेट किपर करून होते चूक. गरज नव्हती या चुकीची, कारण 4 षटकार खाल्ले होते. रोशन म्हात्रेने चढवलं होतं आक्रमण. तदनंतर मात्र देवा पेरवीने थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु विकेट किपर कडून ती झालेली चूक. नक्कीच रनिंग झेल भरपूर काळ आपण पाहतो की सोडले जातात. तशाच प्रकारचं उदाहरण या आपण मैदानावरती पाहिलं. 36 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय. 3 विकेट तंबूच्या आसऱ्याला पडतलेत. प्रोजेक्टेड स्कोर इथून दाखवते 72चं, कारण करंट रन रेट हे 18चं आहे. कारण देवा पेरवीवर 25 धावा ठोकल्यात देवा पाटीलवर. तर आमचे प्रकाश खाडेकर यांचे सर्व फ्रेंड्स सर्कल इथे आलेले आहेत, तर त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत. संतोष पाटील नेरे, विजय पाटील नेरे, रोहिदास पाटील, सचिन गायकवाड आणि संदेश पाटील नेरे या संघाला शुभेच्छा आहेत. आणि प्रकाश खाडेकर हा तुमचा फ्रेंड सर्कल आहे, हे लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात, तर त्यांचं सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण पाहतोय आता 3ऱ्या ओव्हर प्रगतीपथावर आयटम राऊंड विकेटनी घेऊन आले नवीन गोलंदाज सौरभ गोते. स्पीडअप करायचा, पंचांना देखील विनंती असणारा.
शेवटची 10 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत. सौरभ गवते गोलंदाजी मार्कवर. तेज तर्रार चेंडू, काय लाजवाब विकेट किपिंग. पंचांवर दबाव बनवण्याचा प्रयत्न, परंतु निधाव चेंडूची सांगता करत असताना पंच. लाजवाब चेंडू, खरंच कमबॅक करायला हवं. या ठिकाणी पूर्णपणे अडचणीत सापडलाय तो म्हणजे नेरे संघ. कारण नागझरी संघाने जो आक्रमक चढवलाय ना, रोशन म्हात्रेचे ते 4 षटकार आणि भारत म्हात्रेचा तो 1 षटकार. संघाची धावसंख्या तिथे स्थिरावलेली 36च्या घरात. 3 विकेट्स गेलेत. हा देखील रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. लगी तो आबाद नाही तो बरबाद. फाईन लेगच्या तिथेने दुसरे धावचा प्रयत्न, परंतु पंच दर्शवतात 2 धावा या सहजरित्या पूर्ण. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय मैदानावरती. कारण सिंगल डबलने देखील मॅच पुढे जाऊ शकते. कारण आपण पहिले फलंदाजी करताय हे देखील लक्षात घ्यायचं आहे. ही जर चेसिंग असती, भरपूर स्कोर असता तर कुठेतरी मोठे फटक्यांची गरज असती, परंतु आता तसं काही वातावरण दिसत नाही. भरपूर धावा धावफलकावर लागल्यात. 38 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय 3 विकेट्सच्या मोबदल्यात. सौरभ गवतेचं हे कमबॅक आहे खरं तर. कारण आक्रमण चढवलं होतं देवा पाटीलवर. अजित गवतेने चांगली गोलंदाजी केली होती. 3 विकेट्स बॅक टू बॅक विकेट्स तंबूच्या आसऱ्याला पडतवले होते, परंतु ते 4 षटकार कोण विसरेल. या मॅच मध्ये पूर्णपणे आपले इरादे स्पष्ट करून देत असताना या ठिकाणी नागझरी संघ. मागची मॅच आपण पाहिली, नागझरी संघाने जवळजवळ 1 साइड जिंकले. काय लाजवाब फटकेबाजी केली होती. पूर्णपणे वल्लभ संघाला बॅकफुटवर पाठवलं होतं. वल्लभ संघाला देखील झोप लागणार नाही त्या मॅच बद्दल. कारण आपलं हे होम ग्राउंड होतं. भरपूर अपेक्षा होत्या आयोजकांना देखील, प्रेक्षकांना देखील. आम्ही पाहिलं, आम्ही तेव्हा बाउंड्री लाईनवर होतो. जसा जसा वल्लभ संघ हा बॅकफुटला जात गेला तसं तसं प्रेक्षक वर्ग देखील कमी होत गेला. कारण मित्रांनो, आपण 11 खेळाडू हे मैदानावर खेळत असता, परंतु गावाची पूर्ण साथ, गावाच्या पूर्ण अपेक्षा हे आपल्या पाठीशी असतात. याचं देखील भान ठेवून ते 11 खेळाडूंना खेळायला पाहिजे. पुढचा चेंडू, तेज तर्रार चेंडू, काय लाजवाब फटका खेळलाय. खरंच पूर्णपणे समच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तेवढी चांगली गोलंदाजी आहे या ठिकाणी. सौरभ गवते कमबॅक करत असताना सिंगल आली आहे. क्षेत्ररक्षण देखील तितकंच सुरेख मात्र झालंय. सिंगलनी स्कोर जाऊन पोहोचला 39च्या घरात. 3 विकेट्स तंबूच्या आसऱ्याला. 3री ओव्हर प्रगती पथावर पाहतोय आपण. 4 ओव्हर्सची ही मॅच. आता मात्र कमबॅक केलाय या ठिकाणी नेरे संघाने. कारण देवा पाटीलवर भरपूर धावा खर्च झाल्या होत्या, तब्बल 25 धावा. पुढचा चेंडू बॅटच्या रडारमध्ये होता. चेंडूची काय लाजवाब फेकी केल्या. पंचांचा बोट मात्र अवकाशाकडे आणि मात्र संपला या ठिकाणी खेळ रोशन म्हात्रे यांचा. भारत म्हात्रे यांचा. भारत म्हात्रे चांगली फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी, परंतु यारकर स्वरूपाचा चेंडू काहीच करू शकला नाहीये. विकेट किपर कडून झाली नव्हती कोणतीही चूक आणि परतलाय मात्र भारत म्हात्रे तंबूच्या आसऱ्याला. 4थी विकेट्स बॅक टू द पवेलियन. भारत म्हात्रे बाद झाल्यानंतर त्यांचे छोटे बंधू कुणाल म्हात्रे मैदानामध्ये. आणि जर्सी नंबर आहे बघा 11-10, म्हणजे तिचे पुरस्कर्ते आहेत निवृत्ती म्हात्रे नागझरी. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. नक्कीच या ठिकाणी भरपूर आभार असतील त्यांचं देखील. कारण जो संघ मालक आहे ना, आपल्या संघासाठी जेव्हा जर्सी परिधान करतो त्याचं नाव पाठीशी घालून खेळायचं असतं, तर जेव्हा आपण हारता ना तेव्हा तो देखील हारतो, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. पुढचा चेंडू, काय लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी. सौरभ गवतेचे वैयक्तिक 3च धावा खर्च केल्यात आपल्या स्पेलमध्ये. पुढचा चेंडू स्टेप आउट करून डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लाजवाब विकेट किपिंग. खरंच जेवढी चांगली गोलंदाजी होते ना तेवढी चांगली विकेट किपिंग ही देखील होते. 5 चेंडूंचा अद्याप खेळ समाप्त झाला. 1 विकेट्स कमावले ती म्हणजे सौरभ गवतेने फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. संघाची धावसंख्या अद्याप तिथे स्थिरावलेली, ती म्हणजे 39च्या घरात 4 विकेट्सच्या मोबदल्यात. नक्कीच काय लाजवाब ऍक्शन आहे. फिंगरी ऍक्शन या ठिकाणी नाव आलंय. खरंच एक अप्रतिम ऍक्शन आहे.
महागुरूंचं देखील आभार. काय लाजवाब ते गोलंदाजांना एक ॲक्शनना नावं देखील त्याच प्रकारे चेंडू. खरंच बॅक टू बॅक यार्कर्स आणि यार्कर्स पाहायला मिळतात. या चेंडूला खरंच हेलिकॉप्टर शॉट लुक द्यायला हवं होतं, परंतु एक सिंगल येईल. 4च धावा वैयक्तिक खर्च केल्यात सौरभ गवते या गोलंदाजानं. एक विकेट मिळवलंय. पूर्णपणे कमबॅक. 3 ओव्हर्सच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावर लागल्यात. जिथे रन रेट 18ने चालत होतं त्याला मात्र 13ने थांबवून ठेवलंय. 13.33. 40 धावा धावफलकावर नेरे संघाचं हे कमबॅक. सौरभ गवतेचं कौतुक करायला हवं. मी धावपट्टीवर एक छोटा क्षेत्ररक्षक पाहतोय. खरंच त्याच्याकडे बघून असं वाटतंय की त्याच्यात ते गट्स आहेत. खरंच अप्रतिम आहे हे वातावरण पाहण्याजोगं आहे. मी यूट्यूब दादांना विनंती करतो की आपण त्याच्यावर एक कॅमेरा मारा. छोटा क्षेत्ररक्षक पाहतोय मी मैदानावरती. खरंच अप्रतिम वाटतंय ते बघून. फक्त तो 8वी कक्षात शिकतोय आणि आपल्या संघाच्या प्लेइंग 11 मध्ये खेळतोय. म्हणजे त्याच्याकडे काहीतरी काबिलियत असेल. आपण स्क्रीनवरती पाहतोय तो छोटा क्षेत्ररक्षक. खरंच मित्रा तुझं भरपूर 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 कौतुक आहे. अप्रतिम. पुढचा चेंडू स्ट्राईक एंडवर कुणाल म्हात्रे आहेत. स्लोअर वन केला होता. गती परिवर्तन पंच दर्शवतायत खराब चेंडू आहे. ऑफस्टमच्या बाहेर वाईट चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. संघाची धावसंख्या जाऊन वाढेल 1 धावाने. 41 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय. अप्रतिम या ठिकाणी फलंदाजी चालू होती, परंतु गवते यांनी केलेला कमबॅक कोण विसरेल. पुन्हा एकदा स्लोअर वन. हा आतमध्ये आलाय. इन स्विंग चेंडू. स्लोअर वन टाकला होता परंतु त्याला टर्न केला होता. फलंदाज काहीच करू शकले नाही. एक हळुवार पद्धतीचा क्रिकेट पाहतोय आपण. पुढचा चेंडू या ठिकाणी रनअप मध्ये थोडीशी चुकी. स्वराज गवते आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. वाईट नंतर एक निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू कुणाल म्हात्रे. वाईट चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र गोलंदाजीवर थोडंसं प्रेशर आलंय कारण 2 वाईट्स फेकलेत. लवकरात लवकर रोशन म्हात्रे स्ट्राईकवर येते कारण वैयक्तिक 11 चेंडूमध्ये 30 धावांवर खेळतात, परंतु सध्या ते नॉन स्ट्राईकवर आहेत. रोशन म्हात्रेला स्ट्राईकवर आणा. मोठे फटके पहा असे काही वातावरण दिसत नाही कारण कुणाल म्हात्रे आक्रमण करतोय. हा देखील हवेत उडवलाय. क्षेत्रकाच्या मस्तकाला दस्तक देणारा हा षटकार. खरंच रोशन म्हात्रेची कमी मात्र भासून देत नाही आहेत कुणाल म्हात्रे. एक निर्धाव चेंडू खेळलो असलो म्हणून काय झाला, मी देखील षटकार मारू शकतो, माझ्यात देखील ती क्षमता आहे. रिप्ले मध्ये आपण पाहताय काय लाजवाब फटका बॅकच्या स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. बऱ्याच काळानंतर हा षटकार आला आणि आपण खरंच पीटीसी लाईव्ह यांचं देखील भरपूर आभार मानू. काय लाजवाब क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू स्लोअर वन केला होता. आता मात्र स्ट्राईक वर येणार आहेत ते म्हणजे रोशन म्हात्रे. खरंच एक षटकारानंतर एक सिंगल घेणं खरंच सेन्सिबल क्रिकेट आपण मैदानावरती पाहतोय. 3 चेंडूंचा अद्याप खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिली इनिंग आपण पाहतोय. 4थी ओव्हर प्रगतीपथावर आहे. स्वराज गवते गोलंदाजी मार्कवर. सध्या स्ट्राईक एंडवर रोशन म्हात्रे. 11 चेंडू 30 धावा वैयक्तिक बनवल्यात आपल्या संघासाठी. 49 धावांवर खेळते ते म्हणजे नागझरी संघ. अपट्रेकर होता, पुल करायचा होता, स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल कलेक्ट केला आणि संपवलाय रोशन म्हात्रे यांचा खेळ. पूर्ण विराम या ठिकाणी लागत असताना रोशन म्हात्रेच्या पारीला गरज होती या विकेट्सची कारण त्याच्या बॅटमधून आपण पाहिले तब्बल 4 षटकार, ते पण लागोपाठचे. तदनंतर एक दुहेरी धाव, 2 सिंगल्सने संपलाय कॅच आउटच्या स्वरूपात. कॉटन बोल्ट या ठिकाणी रोशन म्हात्रेचा खेळ. नवीन फलंदाज कृष्णा म्हात्रे. स्ट्राईक इव्हेंटवर आताचे नवीन नियम. पूर्वी जेव्हा स्ट्राईक रोटेट व्हायची ना कॅचवर तेव्हा नॉन स्ट्राईकचा खेळाडू हा स्ट्राईक एंडवर असायचा, परंतु आता इंटरनॅशनल क्रिकेटला टेनिस क्रिकेट देखील भरपूर फॉलो करते. जसे जसे तिथे नियम बदलत आहेत तसे तसे टेनिस क्रिकेटमध्ये देखील परिवर्तन होते.
म्हणजे टेनिस क्रिकेट देखील कुठेही मागे नाही आहे मित्रांनो. पुढचा चेंडू स्वराज गवते गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. स्वतः विकेट किपर वेगाने गोलंदाज चेंडूच्या मागे जात असताना गोलंदाजीची साथ मात्र विकेट किपर भरपूर चांगल्या पद्धतीने देत आहेत. सिंगल आले 50 धावा, संघाची 50 मात्र पूर्ण. वैयक्तिक खरंच रोशन म्हात्रेच्या 30 धावा म्हणजे संघाच्या जवळजवळ 5 फलंदाजाने मिळून मात्र 20 धावा कमवल्यात. तिथे वाईट्स आपण भरपूर पाहिले, नो बॉल देखील पाहिला, षटकार देखील भरपूर पाहिलं. म्हणजे या इनिंग मध्ये आपल्याला भरपूर काही पाहायला मिळालंय. पुढचा चेंडू उडवायचा होता, या ठिकाणी पॉइंटच्या वरून खेळले, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट जाईल. शेवटच्या चेंडूवर स्वराज गवतेचं ते कमबॅक. वैयक्तिक खर्च केले आपल्या स्पेलमध्ये 10 रन्स, 51 धावांवर या ठिकाणी पूर्ण विराम लागलाय. तो म्हणजे नागझरी संघाला. खरंच अप्रतिम धावसंख्या म्हणावी लागेल, कारण आपण पाहिले कमबॅक मात्र स्वराज गवते आणि खरं तर सौरभ गवते यांनी करून दिला. अजित गवतेची देखील सुंदर गोलंदाजी. देवा पाटील मात्र थोडस महागडं शतक ठरलं, परंतु गोलंदाजी मात्र नंतर अप्रतिम. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावांची गरज असणार आहे. चोवीस चेंडू आणि थँक्स सर्वेश पाटील. पेन इथे आपण पाहतो दीपेश गावंड. अष्टपैलू एक व्यक्तिमत्व आहेत, अष्टपैलू क्रिकेटर आहेत पेन शहरातील. यावं आपण दीपेश गावंड, तुमचं जानमान मित्रमंडळाच्या वतीने सरचे आपले स्वागत आहे. जिंकण्यासाठी ते शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे क्रिकेट संघासमोर प्रथमतः फलंदाजी करत असताना श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी क्रिकेट संघाने 4 षटकामध्ये 51 धावा कुठून 52 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे. बघा मित्रांनो, आता जी लढत आहे, वर्तमान लढत पाहतो. एका बाजूला श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी, विपक्ष आपण शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे. आणि या लढतीमध्ये जो संघ विजेता ठरेल तो निश्चित स्वरूपात लकी ड्रॉ साठी पात्र ठरेल. आणि लकी ड्रॉ मध्ये पात्रता फेरीमध्ये खऱ्या अर्थाने लकी ड्रॉच्या पात्रता फेरीमध्ये पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक दाखल झालेला आहे. 2 संघामध्ये लकी ड्रॉ केला जाईल. लकी ड्रॉ विजेता क्रिकेट संघ सुपर 10 मध्ये दाखल होईल. नक्कीच मी मायक्रोफोनवरती पुढचं समालोचन करण्यासाठी आमंत्रित करतो सागर मांडवकर या सरांना. धन्यवाद. वलक ग्रामस्थ आमदार चषक 2023 आपण मला इथे बोलण्याची संधी दिलीत. आपलं मनापासून आभार आभार आभार. धन्यवाद. खऱ्या अर्थाने साई बोरवेलचे ओनर्स अनिल शेठ पाटील आमचे परममित्र आहेत. त्यांचा सुपुत्र पुष्कर खेळतो. बघा किती लहान वयातील खेळाडू आहे पुष्कर. अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. तर श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी, भारतदादा क्षेत्ररक्षणाची त्वरित करून घ्यावी. आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आपली सलामीरू जोडी मैदानामध्ये दाखल करावी. बघा आमचे 2 पंच रेडी आहेत. सुनील पाटील सर आहेत, रवी पाटील सर, तिसरे पंच जावेद फरीद सर. हॅलो हॅलो चेक. प्रेक्षक आता बघा एक जल्लोष, मात्र जय जय काय करायचे आहे, जय जयकार. बोला गणपती बाप्पा. जल्लोष व्हायला पाहिजे. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद महागुरु. चला सामना सुरू करायचं लगेच. तर आघाडीचे 2 फलंदाज पाठवा लगेच. 52 करायचे, 4 षटकं असतील, सरासरी पाहिजे 13. नेरे संघाला याचा अभ्यास करावा लागेल. धनेश असेल, अजित असेल, स्वराज असेल, बॅटिंग लाईनअपचा अभ्यास केला असेल. नागझरी संघानं स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपमध्ये फलंदाजांना बाद करणं
हे सुद्धा त्यांची रणनीती असेल. आणि आता खेळपट्टीवर टिकून कोण राहणार. खिडूकपाडा संघाला आपण पाहतोय बाय मिळाली आणि आता पाले बुद्रुक संघ आणि यातून विजय होणाऱ्या संघामध्ये चिठ्ठी फेक होणार आहे आणि चिठ्ठी फेकमध्ये जो विजेता संघ असेल तो पोहोचेल सुपर 10ला. सुपर 10ला चिठ्ठी फेक. तर पराभूत जो चिठ्ठी फेकमधील एक संघ असेल तो खेळेल खिडूकपाडा विरुद्ध आणि तो सामना असेल 3 षटकांचा. तर नक्कीच PTC लाईव्ह तर मॅचकडे वळूया. 24 करायचे 52. 24 चेंडूमध्ये 52. धनेश गवते सरकला आणि त्याला साथ देईल आता स्वराज गवते. कंपॅरिझन करूया. अजित गवतेच्या षटकामध्ये 11 आल्या. देवा पाटीलचे षटक लांब लचक ठरलं 25 आल्या. सौरभ गवतेने जो कमबॅक केला इफेक्टिव्ह बॉलर फक्त 4 दिल्या आणि स्वराज गवतेच्या षटकामध्ये 11 आल्या. म्हणजे आता रणनीती पाहिली तर 13ची सरासरी पाहिजे नेरेला आणि नागझरीला या 13 धावा द्यायच्या नाहीये. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. संयमी खेळी जो करेल, डाव संघाचा जो सावरेल, समय सूचकता ज्यांच्याकडे असेल, खेळावर नियंत्रण ज्यांचं असेल, उपाययोजना ज्यांची सक्सेस असेल तो संघ हा सामना जिंकेल. बंटी मात्रे पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. धनेश गवतेने लाईन ओळखली आणि बॅटिंग लाईनअपमध्ये नेरेची ताकद असेल, फलंदाजीचा कणा असेल तो धनेश गवते. त्या विकेटची गरज आहे नागझरीला. बघा उपाययोजना आगले इम्प्लिमेंट केल्या. पहिलं पॉवर प्लेचं षटक टप्पा ओलांडायचे 52. एका षटकामध्ये 25 ठोकल्या. त्याची भरपाई भरून काढायचे धनेशला. डीपकडे खेळून काढल्या क्षेत्ररक्षक ताईना ते मिळणार सिंगल. 2 धावेसाठी प्रयत्न नकार दिला स्वराजनं. नक्कीच दोन्ही संघामध्ये धाकधूक सूर्य. सामना कोण जिंकेल. खिडूकपाडा आपण एक प्रतिनिधी जर टॉस बॉक्समध्ये आलं तरी चालेल. भावेश शिलवेकर एक प्रतिनिधी टॉस बॉक्समध्ये आला तरी चालेल. एक चेंडू 2 धावा 13ची सरासरी. सामना कोण जिंकेल. नेरे अजित का नागझरी यांच्यामध्ये. फुटवाचा वापर या लाईनचा अभ्यास करावा लागेल स्वराज गवतेला. येतो हा डीप कडे चौकार. नक्की DJ STC ला थोडी विश्रांती आहे कारण काही बंधन आहेत. तर मी क्षेत्ररक्षकांना विनंती करेन का आपण जास्त वेळ एकत्रित राहू नका कारण 1चा टाइम लिमिट होता आयोजकांचा आणि आता तुमचं सहकार्य मिळवणं खूप महत्त्वाचं आहे. या पार्टनरशिपला डिफ्यूज करणं, ब्रेक करणं सुद्धा महत्त्वाचे नागझरीला. मात्र एका बाजूला स्वराज आणि धनेशला चांगली भागीदारी 2 षटकामध्ये बनवावी हे आव्हान असेल. वेगवान चेंडू बघा जरी मार खाल्ला तरी कमबॅक चांगला. बंटी मात्रे पहिल्या षटकामध्ये 11 दिल्या होत्या अजित गवते संघनायकानं आणि या वेळेला बंटीचे षटक पाहतो. आतापर्यंत 2 चेंडू. सुरेख लाईन आणि लेन अप्रतिम. भेदकता पाहायला मिळाले. आक्रमण पाहायला मिळालं गोलंदाजीकडून आणि गोलंदाजीच्या सहाय्यानं गुणतालिका शांत ठेवण्याचं काम इथे आपण पाहतो. आतापर्यंत 4 चेंडू धावा 6. अजित गवतेच्या षटकामध्ये 11 होत्या. नेरेला ठेवायचे सरासरी 13. चांगली झुंज. फुटवाचा वापर. चेंडू काहीसा खाली राहिला. बंटी मात्र गुड बॉलिंग. वंचित ठेवलं स्वराजला. पायाभरणी करतो संघासाठी आणि प्रभावी अप्रतिम षटक तो हाताळतोय. अनुभव त्याच्या पाठीशी आणि तो पणाला लावतोय आणि फलंदाजीसाठी रोखण्याचं काम तो करतोय. रिवाचा टीम फटका फसला डीपकडे. क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण. जरूर एंड ऑफ दी ओव्हर आपण इथे पाहूया.
तर नक्कीच 13ची सरासरी आणि फक्त धावा आल्या पहिल्या षटकाचा खेळ आपण इथे पाहतो आणि पहिल्या षटकानंतर एकूण धावा येत्या 7. प्रवास कठीण आहे. धनेशचं मैदानावर थांबणं, स्वराजनं संघर्ष करणं संघामध्ये खूप महत्त्वाचं. अंतर्वर्तुळामध्ये चाणक्य रणनीतीने इम्प्लिमेंट करताना नागझरी संघ विजयी त्यांना हवा आहे. आपण पाहतोय सुधीर अगलावे, एक नवा त्यांनी आज प्रयोग केलाय. आज आपण पाहतोय सुधीर अगलावे यांचा एक नवीन तुम्हाला नक्कीच मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा त्यांनी स्वतः केली. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यास 7 धावा आहेत आणि आता सेकंड ओव्हर. रोशन म्हात्रे गतिमान अवस्था प्राप्त करणं आता नेरेला महत्वाचं आहे. स्वराज गौतम पहिल्या षटकामध्ये 7 आल्या. टार्गेट विनिंग टार्गेट 52 करायचे. वादळी खेळी करावी लागेल. चेंडू डीप कडे, क्षेत्ररक्षक गुड फिल्डिंग अशा क्षेत्ररक्षणाची गरज आहे. तर नक्की सुपअप वाता विलाप होते. मात्र आता धनेश गौतम जशी त्याची मैदानावर जशी ज्याची परिस्थिती तसा त्याचा खेळ हा आतापर्यंत पाहिलाय. मात्र आता संयमी खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. स्वराज गौते 6 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक 6. धनेश गौतेने आतापर्यंत फक्त 1 चेंडूचा सामना केलाय. धावा 8 आहेत. लाईन पाहिली, बिग विकेट, इम्पॉर्टंट विकेट आणि धनेश गौतेचा झेल सोडलाय. याची किंमत मोजणार का नागझरी संघ? हा फलंदाज खूप घातक आहे. जर मैदानावर उभा राहिला तो त्याचे सौंदर्य दाखवल्याशिवाय राहणार नाहीये. या शिलेदारांची जोडी फोडणं महत्वाचं आहे. टॅलेंट, टेक्निक, कौशल्य आणि आता हे प्रतिनिधित्व करावं लागेल दोन्ही संघाच्या खेळाडूंना. काय होणार या सामन्यामध्ये? एक पाऊल पुढे मात्र नागझरी. 13-2 षटकानंतर 26ची सरासरी. मात्र आता सेकंड ओव्हर 9 आहेत. गतिमान अवस्था प्राप्त करावी लागेल. स्वराज गौतम मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट. स्वराजने केली चूक. गोलंदाजानं आपलं पावित्र्य दाखवलंय. अभ्यासू कुणालनं हा छेल टिपला. अभ्यासू खेळाडूची गरज आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर शांत डोक्याने खेळावं लागेल. मात्र जो गोलंदाजी करतोय रोशनना प्रभावित केलं. पहिल्या चेंडूवर सिंगल विकेट जीवनदानाच्या मदतीने खेळतोय. आपण पाहतोय धनेश. आता नवीन फलंदाज गेल्या मैदानावर शंकर. जरूर 17ची सरासरी, 52चं टार्गेट. आपण विचार केला नक्कीच महागुरु तर 25 धावा एका षटकामध्ये ठोकल्यात. याचा अभ्यास धनेशला करावा लागेल आणि शंकर जाधवला करावा लागेल. 1 षटक, 3 चेंडूचा खेळ समाप्त, 9 धावा. आक्रमण करतोय, हा ठोकलाय. 5 षटकार पाहिजेत नेरेला आणि आता पहिला आलाय. जिथे जरूर या षटकारांचं कॅल्क्युलेशन धनेशच्या डोक्यामध्ये जरूर या. यशाची हवा त्याच्या डोक्यामध्ये. मात्र येणारी वेळ का असेल? 15 आल्या, 15, 13ची सरासरी 26. आता नेरे पोहोचलाय 15वर. सामना कसा होईल? 14 मध्ये 37, 12 मध्ये 45 चेस झाल्यात. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. शंकर जाधव जबरदस्त विस्फोटकपणा. ज्या देवा पाटीलच्या षटकामध्ये 25 आल्या त्याची जर भरपाई एका षटकामध्ये निघाली तर सामना बॅलन्स होईल. आक्रमणाचा प्रयत्न, एक बारी तुम्हारी, हे नाव आहे ब्रँड शंकर जाधव. तुफानी हल्ला, ठोकलाय षटकार. आपलं पावित्र्य त्याने दाखवलंय विलोभनीय फटक्यानं.
बॅक टू बॅक 2 सिक्सेस. 2 षटकानंतर 26 पाहिजेत नेरेला, आता 21 आल्यात. नागझरी एका बाजूला धनेश सुरक्षित याच असतं नाव आहे क्रिकेट. शंकर जाधवचं मैदानावर थांबणं, धनेश गावतेनं त्याला साथ देणं, समोर नागझरी. निकाल स्पष्ट होणे अजूनही बाकी. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. नेक्स्ट बॉल रोशन म्हात्रे. 13 मध्ये 31 पाहिजेत. अजूनही एक मोठा फटका हवाय, तो नेरेला. धावा 21. खोदून काढतो चेंडूला डीप कव्हर कडे. एक धाव पूर्ण जरूर. 2 धावेसाठी प्रयत्न. रिक सुटवली. व्हेरी क्लोज. डेंजर एंडला. हो शंकर तेवढा चपळ आहे. शंकरला आपण पाहतोय मैदानावर. नक्कीच 2 धावा पूर्ण. आता 3 धाव्यापासून नेरे वंचित राहिला. सरासरी 13ची सरासरी होती. आता 2 धावेपासून वंचित आहे. आता 12-29. आम्हाला सुधीर माहिती देतोय का 12-29 लकी समीकरण असतं. बऱ्याच वेळा 12-29 फलंदाजी करताना चेस होताना पाहिले. थोडासा मनोरंजन, कारण आता डीजे एसटीची शांत आहे. 12 चेंडूमध्ये 29 करायचे. मॅच कडे वळूया. शंकर कडून अपेक्षा संघाला, अपेक्षा धनेश गवते कडून. सामना कोण जिंकणार, नागझरी का नेरे? हा फटका ठोकलाय. एक जीवनदान. सामन्यामध्ये काय काय करू शकतो आणि हा गोडवा आणलाय धनेशनं. कमालीचा सामना होणार, कमालीचा. नागझरी सुद्धा न हार मानणारा संघ आहे. नक्कीच मॅच कडे वळूया. अटीतटीची लढत. असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतात. आता इक्वेशन ॲनालिसिस. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 11 चेंडू 23. 11 चेंडू आणि 23 धावांची गरज. आज थंडीचा जोर कायम आहे. जोर कमी आहे थोडा, तर नक्कीच काही अंतरावर एक थोडीशी बॅड न्यूज पाहायला मिळाली. आता येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 11 चेंडू आणि 23 धावांची गरज. जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबलनो ऐसा खून चाहिए. आक्रमण करतोय धनेश गवते. नेरे गावचा ब्रँड सितारा बरसतोय. ठोकतोय हा षटकार. एक जीवनदान काय काय करू शकतो. महागुरूने आम्हाला मगाशी सांगितलं का रिकी पॉन्टिंगचा झेल सोडला होता विश्वचषक वर्ल्ड कप मध्ये आणि तो नडला. या वर्षीचा सुद्धा त्यांनी उदाहरण दिलं. ऑस्ट्रेलियाचा फलंदाजाचा झेल सोडला होता आणि रोहित शर्माला आपण पाहतोय विश्वचषकाला मुकावं लागलं. एक झेल काही करू शकतो. बॅटिंग आवडले असेल शंकर जाधव, धनेश गवते यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता येणारे 10 चेंडू 17 धावा. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. जीवन में सबसे बड़ी खुशी वो काम करने में होती है जिससे लोग कहते आप नहीं कर सकते हो. आणि आता करून दाखवावं लागेल. दोघं पण 14 वर. धनेश 4-14.
3-14. आज जिवंत लोणचं 2 सॅम्पल योगेश मात्रेनं मार खाल्लाय. दनेश कौत्य जीवनदान मिळाल्यानंतर बरसलाय. आता बॅक टू बॅक 2 सिक्सेस. दबावे त्याला सुद्धा सामना जिंकून द्यायचे स्फूर्ती त्याच्याकडे. पंच जास्त वेळ घेतात, अंपायर्स खेळाडू जास्त वेळ घेतात. जरूर वॉर्निंग, लास्ट वॉर्निंग फलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना वॉर्निंग आलेली आहे. जावेद फरीक सर जरूर आम्हाला माहिती देतील, कारण आता 1:03 1चा आम्हाला लास्ट टायमिंग होता तरी आम्ही वेळ दिला. आता वॉर्निंग आहे. 10 मध्ये 17 आक्रमणाचा प्रयत्न डीपकडे क्षेत्ररक्षक धाव मिळणार 1. शंकर जाधव तुफानी अल्ला जबरदस्त काय नेटानं आज तो खेळला. आल्या आल्या त्याला सेट होण्याची गरज लागली नाही. गोलंदाजावर त्यांनी आक्रमण केलं, मात्र नागझरीला हवंय विकेट. महागुरू 1 विकेट नागझरीला कमबॅक देऊ शकतो. 9 चेंडू 16, एकूण धावा 36, 52 करायचेत. चेंडू काहीसा खाली राहिला, डॉट बॉल. आता इथून पुढे सामन्याचा निकाल का असेल. आगे कुच करत असताना अटीतटीची लढत, चेंडू मध्ये होणार युद्ध. आता दबदबा दाखवते नागझरी. 1-2 डॉट बॉल, 1 विकेट कमबॅक करेल नागझरीला. मात्र एक मोठा फटका नेरेला जिवंत ठेवले या सामन्यामध्ये. 8 चेंडू 16, 8 दुने 16 समोर शंकर. सोपा झेल काढून दिला फलंदाज बाद. आता 7 चेंडू 16, 7 चेंडू 16 धावा. नक्कीच माहिती आम्हाला मिळते, नक्की पाहूया. महागुरू सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेताना. आता 7 चेंडू आणि 16 धावा. आज महागुरूनं खूप छान माहिती दिली. 1877ला क्रिकेटची सुरुवात झाली आणि 1932ला भारतामध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेट सुरू झाला. किती छान माहिती देतात बघा. 7 मार्च 1978ला त्यांनी सांगितलं का ग्रॅम ॲलकनं पहिला हेल्मेट ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज विरुद्ध परिधान केलं. खूप छान माहिती. आणि 15 मार्च 1877ला पहिला सामना ऑस्ट्रेलिया इंग्लंड झाला. एवढी खूप छान माहिती त्यांच्याकडे. आता येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 7 चेंडू आणि 16 धावा. एक मोठा फटका नेरेला कमबॅक करून देईल. आणि संघनायक गेला अजित गवते. वॉर्निंग आले, फायनल वॉर्निंग नेरे, फायनल वॉर्निंग नागझरी. तुम्हाला 6 मिनिटांमध्ये खेळ समाप्त करावा लागेल. नागझरी आणि नेरे अजित याची नोंद घ्या. 7 चेंडू 16. अपील पाहायला मिळाली. दबाव तंत्राचा वापर, इक्वेशन ॲनालिसिस होतं. 12 मध्ये 29, 11 मध्ये 23, 10 मध्ये 17. बघा ब्युटिफुल बॉलिंग. गोलंदाजी आवडली असेल तर योगेश मात्रेसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. पहिल्या 2 चेंडू मध्ये 12 आल्या, मात्र 4 चेंडू मध्ये फक्त 1च धाव दिले. यालाच तर म्हणतात क्रिकेट. आता 6 मध्ये 16. फॉर्म कायम आहे. चला चला नागझरी क्षेत्ररक्षण लावून घ्या. खिडूकपाडा थोडा वेळ झाला. 130चं टार्गेट होतं. खिडूकपाडा आपण रेडी राहा. पाले बुद्रुक आपला प्रतिनिधी आला का? रेडी. अंकुश पाटील आमचे मुख्य आयोजक, स्वामी पाटील, चिट्टी रेडी आहे. अरुण पाटील, किरण पाटील या आपण लकी ड्रॉसाठी. वेळ आपल्याकडे कमी आहे आणि पंच चिट्ट्या रेडी आहेत. एक गोष्ट लक्षात करा का क्षेत्ररक्षकांना आता एकत्रित येता येणार नाही आहे. नागझरी संघनायक याची नोंद घ्या. तुम्हाला एकत्र येता येणार नाही. आता फायनल वॉर्निंग आहे. फायनल वॉर्निंग 5 मिनिटांमध्ये षटक समाप्त झालं पाहिजे. का धनेश या सामन्याला जिंकून देणार का? 5 चेंडूमध्ये 15,
एक जीवनदानाच्या मदतीने खेळणारा नेरेचा ब्लास्टर धनेश गौते मैदानावर उभा आहे आणि संघनायक अजित गौते. गोलंदाज झाले करण पाटील. देवा पाटीलच्या षटकामध्ये 25, मात्र रोशनच्या षटकामध्ये 16, बंटीनं 7, योगेश मात्रेनं 13. हा फटका ठोकलाय. एक जीवनदान काही करू शकतो. आला षटकार. नक्कीच 5 चेंडू 10 धावा. सामना प्रेक्षक वर्ग आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या वाजवा. टाळ्या दोन्ही संघांसाठी वाजवा. विजय एकाचा होईल, मात्र क्रिकेट जिंकला पाहिजे. धनेश झेल सोडल्यानंतर काय काय होऊ शकतो, काय काय होऊ शकतो आपण जरूर पाहूया. 1:08. 5 चेंडू 10 धावा. कान मंत्र दिलाय अजितनं धनेशला आणि धनेशला मॅच विनर खेळाडू बनायचे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही संघाला गावाला जिंकून दिलात तर तुम्हाला कोणी विसरणार नाहीये. करण पाटीलला पाहिजे विकेट, धनेशला पाहिजे मोठे फटके. विजय हवाय नागझरीला, विजय हवाय नेरेला. ओ सुपर. हा कलात्मक फटका डीप बॅकवर्ड पॉइंटला गेल्या चौकार. आता 4 चेंडू 6 धावा. दडदड. सगळ्यांच्या नजरा या सामन्याकडे. कंपल्सरी चेस करणं स्पर्धेचा नियम आहे. याला म्हणतात मॅच विनर खेळाडू. शेवटपर्यंत आपला दबदबा कायम ठेवावा, आपला फॉर्म कायम ठेवावा. आणि आज धनेश गौते, एकदा बॅटिंग आवडली असेल तर धनेश गौतेसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. 7 मध्ये 25. सामना धनेशला जिंकून द्यायचे त्यांनी पक्का निर्धार केलाय. मात्र आता सामना सोपा झालाय. एका फटक्याचं काम आहे, मात्र एवढं सोपं नसेल. मॅच विनर करण पाटील होणार का धनेश गौते? 4 मध्ये 6. 4 मध्ये 6. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे. आणि सामना जिंकवला. याला म्हणतात मॅच विनर. एकदा जोरदार टाळ्या. यस, पुष्कर अनिल पाटील आपण जाऊ शकता. नक्कीच. चला या नेरेचे एक प्रतिनिधी. या बॅड लक. एक झेल मागुरू, एक झेलनं बिघडवलं नागझरीचं. मात्र नागझरीनं जो परफॉर्मन्स केला, ज्या उद्दिष्टानं उतरलेला, 8 मध्ये 31. धनेश गौते मॅन ऑफ द मॅच. चला या नेरे अजित गौते स्वराज एक जण या पटकन. तर आता जी लढत झाली शिवछत्रपती शिवाजी महाराज. दीपक कुलवेकर आणि लक्ष्मण पाटील दोन्ही मान्यवरांना विनंती करेन मॅन ऑफ द मॅच. नेरे एक प्रतिनिधी या, एक प्रतिनिधी या, फास्ट या. धनेशाच्या पण धनेशाबा मॅन सामनावीर आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे क्रिकेट संघाने विजय साकारला आहे. मनपूर्वक अभिनंदन. भारतदादा म्हात्रे, तुम्ही आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी संघाचा आभार. आणि त्यांच्या लक्षात आलं सामना कुठे गमावला. धनेश सारख्या आक्रमक फलंदाजाला जीवनदान दिल्यानंतर धनेश मात्र तुटून पडला.